नमस्कार, माझे नाव कुमारी कल्पना सुरेश वाघ, माननीय भाऊसाहेबराव ज्युनियर कॉलेज कृषीची विद्यार्थिनी। आज तुमच्यासमोर विषय मांडते 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती। त्या निमित्ताने तुमच्यासमोर काही मनोगत व्यक्त करते, ते तुम्ही शांत चित्ताने ऐका। ज्ञान नाही, विद्या नाही, बुद्धी असूनही चालत नाही, तयास मानव म्हणावे का? होय होय, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नवसे पाटलांची कन्या, ज्योतिरावांची पत्नी आणि आईवडिलांची लाडली। मी 9 वर्षाची झाली आणि फुले घराण्यात आली। फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्री गणेश झाला। माझे धनी म्हणजे ज्यांना मी शेठजी म्हणायचे, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली। माझा हात थरथर 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 कापत होता आणि या थरथरणाऱ्या हाताला शेठजीनंच आधार दिला। या थरथरणाऱ्या हाताला शेठजीनं पकडलं आणि पाटीवर लिहायला सुरुवात केली। या थरथरणाऱ्या हाताला शेठजीनं पकडलं आणि हा शेठजीनं कधीच सोडला नाही। शेठजीनं मला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं, शेठजींसारखं बुक वाचायला शिकवलं, शेठजींची सौ शिकली, शेठजींसारखा मोठा विचार करायला शिकली। हे पण बाई शिकली म्हणून लोक नावगोट ठेवत होती। मग तो कसोट्याचा दिवस उगवला, 1 जानेवारी। होय, 1 जानेवारी 1848ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। भारतीय माणसासाठी सुरू केलेली ही पहिली शाळा होती। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। शेलपट्ट्यासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघिणीसारखं जगलात तर नाव होतं। पण कार्य जोखीम होतं, खडं तर होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळांचे आम्ही सुद्धा वंशज होतो। घाबरणं किंवा कस खाणं आमच्या रक्तातलं मावणारं नव्हतं। पण सनातनाची मात्र अनर्थ झाला, अधर्म बुडाला। सर्वसामान्य माणसांनी शिक्षण घेतल्यावर कसा काय आमचा धर्म बुडतो? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? प्रत्येक माणसाच्या आड येणारी धूळ तरली काय बुडाली काय? आम्हास काय याचा उपयोग? आमचं जगणं म्हणणं हे त्यांच्या लेकरांच्या उन्नतीसाठी होतं। त्यात हीन होती, हानी होती, अपमान होता, पण उद्याचा सूर्य उघडण्यासाठी आम्हा उभवतांचा संसार होता। त्यासाठीच तर आम्ही बांधले गेलो होतो। शेठजीने मला सांगितले, सावित्री, आपल्याला सर्वांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे। त्यांना माणूस म्हणून घडवण्यासाठी त्यांना आधी शिक्षण दिलं पाहिजे। तो विचार करतो, शिक्षण घेण्यासाठी तो विचार करतो, धडपडतो। अशीच आपल्याला धडपडणारी, घडवणारी माणसं आपल्याला हवी आणि या भारत देशाला प्रगती प्राप्त करून देण्यासाठी आपल्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। शेठजी घरोघरी जाऊन मुलांना गोळा करत होती, त्यांच्या आईमापांना समजावत होती, पण सनातनाची लोक मात्र नावं ठेवत होती। आता मग शाळेत शिक्षकच नसेल तर शाळा चालवायच्या कशा? शेठजी विचारात पडले। मी शेठजींना म्हणाले, ओ शेठजी, कसला विचार करता एवढा? नका तुम्ही काळजी करू, मी आहे ना व, मी शिकवून पोरांना शाळेत। तेव्हा मी मन घट्ट केलं आणि टाकलं पहिलं पाऊल। मी रस्त्यानं जाताना लोक माझ्याकडं टकामका बघत होती। काय बाया काय बोलत होती? ओ बाई, कुठं चाललीस? ज्योतिरावांची पत्नी नाव तू? डोईवर पदर आणि अशी तुरु कुठं चालली? पण माझी पावलं पुढं चालत होती। एक दिवशी तर एक माणूस माझ्या समोर येऊन मला म्हणतोय कसा, ए टवळे, कुठं निघालीस? माझ्या पोरीला शिकवणं बंद करायचं, तुला तुझी आबरू प्यारी आहे का शिकवण? तेव्हा मनात म्हटलं, काय रे भावानं, तुमचं सर्व काय बाईच्या आबरूवरच येऊन थांबतं? तेव्हा मी असा उचलला हात आणि दिले त्याच्या थोबाडी। त्या क्षणी त्याला सुनावलं, आज समोर आलास तुझं थोबाड फोडलंय, जर पुन्हा समोर आलास तर तुझ्या रक्तानं धरती रंगवण। तेव्हापासून माझा सर्वांवर वचक बसला, बाईच्या जातीला एवढं खणकर असायलाच लागतं। आजपर्यंत माझ्यावर शेण फेकलं, मी सहन केलं, दगड शिव्या दिल्या, मी गप्प राहिले। माझा हात धरून मला दम देतो? माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता, पण माझी पावलं शाळेच्या दिशेनं पडत होती। मी शाळेत गेलीवर पोरींचं चेहरं बघितल्यावर माझ्या मनात हिंमत आली। मी पोरींना शिकवायला सुरुवात केली। पोरी पाटीवर पेन्सिलने लिहत होत्या, जसं जणू त्या स्त्री जातीचं भविष्य लिहितील बघा। मी मनात विचार केला, आज या पोरी शिकतील, उद्या एवढं मोठं काम करतील की स्त्रीचा दर्जा वाढवतील बघा। शाळेचा व्याप वाढत होता, ठिकठिकाणी शाळा सुरू होत होत्या। लोकांनाही शिक्षणाचं महत्त्व पटू लागलं होतं। स्त्री कोणत्याही जातीची, धर्माची असो,
बळी नेहमीच टळते. एखाद्या स्त्रीचा पती मयत झाला म्हणून तिनं सती का जायचं, केशव पण करून बोडकं का करायचं, तिला घरात का डांबून ठेवायचं. प्रत्येकाला जगण्याचा बहरण्याचा अधिकार आहे, यावरच आम्ही आवाज उठवला. इंग्रजांनी सतीबंदी कायदा केला. पुढे बालहत्या प्रतिबंधाचे गृहाचे काम, अनाथ आश्रमाचे काम, सनातनींना विरोध, या सर्वांवर विरोध केला. कारण आनंद होता तो आयाबाया शिकत होता याचा. म्हणून म्हणते, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले बघा. म्हणून पोरींना शिकवा, कारण शिक्षणाने मनुष्यत्व येते आणि पशुत्व हटते बघा. बरं, येते हा, लक्षात असू द्या. धन्यवाद.